सुदर्शनचे आम्ही पहिले यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ पाहिले. म्हणजे त्या पिरियडमध्ये आम्ही बेस्ट इंटेरियर आणि आपल्या अफोर्डेबल बजेटमध्ये ॲज वेल एज आपल्याला जसं पाहिजे तसं इंटेरियर तसं कुठे आपल्याला करून घ्यायचं त्या शोधत होतो. आणि त्याच्यात सुदर्शनचे भरपूर सारे व्हिडिओज तेव्हा पाहण्यात आले आणि ते आमच्या रिक्वायरमेंटची मॅच झाली बेसिकली. सो यूट्यूबवरून आमचं इनिशियली सुदर्शनची ओळख झाली आणि नंतर मग आम्ही नेक्स्ट स्टेप्स त्याला कॉल केलं. नंतर मग त्याच्याशी इंटरॅक्शन केलं. आमची फर्स्ट व्हिजिट झाली. त्याच्यानंतर आमचं डिस्कशन झालं. कोटेशन पाहिजे स्टेप्स पुढे आम्ही घेतले आणि मग अशा प्रकारे स्टार्ट केलं. सुदर्शनचा डिझाईन खूप कस्टमर फ्रेंडली होता ॲक्च्युली. जेव्हा आम्ही दोघांनी डिस्कशन केले आणि भरपूर सारे फोटोज आम्ही सर्च केले इंस्टावरून किंवा व्हिडिओ यूट्यूबवरून वगैरे, तर भरपूर सारे जे फोटोज होते जे आम्ही सुदर्शनला प्रपोज करतो आणि तो आम्हाला प्रपोज करत होता ते एक्झॅक्ट मॅच झाले. सो लाईक टीव्ही युनिटचं डिझाईन आमच्या आयडियाज वगैरे शेअर केल्या किंवा क्रॉकरी युनिटचं डिझाईन हॉलमध्ये किंवा बेडरूममधले वॉर्डरोब्सच्या ज्या आयडियाज होत्या किंवा आदिराच्या रूममधले किड्स रूममधलं बेड आणि या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही प्रपोज करत होतो ते आमचं कॉम्बिनेशन बेस्ट झालं. सुदर्शनने काही चेंजेस केले आणि भरपूर साऱ्या गोष्टी अशा होत्या की ॲज ए स्ट्रक्चरल जे बिल्डरने आम्हाला मिळालं भरपूर साऱ्या गोष्टी होत्या ज्या आम्हाला हाईड करायच्या होत्या. की आमच्या हॉलमध्ये एक डक साईडला एक छोटी वॉल आली होती ती आम्हाला हाईड करायची होती. सो आणि सेम प्लेसमध्ये आम्हाला क्रॉकरी युनिट डिझाईन पण करायचं होतं. तर या दोन्ही गोष्टीचं डिझायनिंगमध्ये सुदर्शनने एकदम प्रॉपर मेळ घालून दिला आणि ज्याच्यामुळे जेव्हा आम्ही फायनल जेव्हा कम्प्लीट झालं तेव्हा जे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा खूप पटीने चांगलं हे डिझाईन झालं. वर्क एक्सपिरियन्सबद्दल बोलायचं झालं तर सुदर्शनची डेडिकेटेड टीम इथे फ्लॅटमध्ये कामाला सुदर्शनने असाइन केली होती. आणि लाईक स्टार्टिंग फ्रॉम डिझाईन जसं आम्ही नेक्स्ट स्टेजला जात होतो अकॉर्डिंगली ती टीम त्या एक्झिक्युशन मोडमध्ये येत होती. आणि ड्युरिंग द एक्झिक्युशन फेज ऑल्सो आम्हाला काही वाटलं इन केस की काही याच्यामध्ये हे चेंजेस आत्ताच्या आत्ता आपण पॉसिबल आहे का, तो आम्ही इमिजिएटली सुदर्शनला कॉन्टॅक्ट करत होतो. तर सुदर्शन वॉज ऑल्सो अवेलेबल दॅट पर्टिक्युलर पिरियड आणि तो आम्हाला गाईड करत होता त्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये. आणि त्या पर्टिक्युलर फेजमध्ये जे पण काही पॉसिबल होईल आपल्याला सो ते आम्ही डिझाईनमध्ये ॲडॅप्टॅबिलिटी ठेवली होती विच इज अ गुड थिंग. आणि त्याच्यामुळे काय झालं की ड्युरिंग एक्झिक्युशन फेज ऑल्सो आमचं सुद्धा आणि सुदर्शनचं जे आम्हाला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन भेटलं सो त्याच्यामुळे आय थिंक म्हणता येईल की आपल्याला काही रिपिटेशन वर्क करायला नाही लागलं. आणि सगळे जे टीम होती ती पण सगळी कस्टमर फ्रेंडली होती. ते पण त्यांच्याकडून पण आम्हाला भरपूर सारे इनपुट्स मिळत होते. ॲज वेल एज सुदर्शन पण आम्हाला अवेलेबल होतं आणि आमच्या लाईक वीकली मीटिंग्स तर असायच्याच त्याच्यात हे कम्प्लीट डिस्कशन व्हायचं. सो आय थिंक ओव्हरऑल इट वॉज अ गुड जर्नी टिल द टाइम ऑफ द कम्प्लिशन ऑफ दिस डे. प्रोजेक्ट कम्प्लिशन पिरियडबद्दल बोलायचं झालं तर टाईम बाउंड अगेन ते एक प्रेशर होतं की आम्ही तेव्हा रेंटवर राहत होतो आणि आम्हाला ॲट द सेम टाईम हाऊस किती आपण मूव्ह करणार न्यू हाऊसमध्ये हे पण एक प्रेशर होतं. सो त्यावेळेला सुदर्शनने जी आम्हाला डेडलाईन कमिट केली होती अराउंड एक 90 to 100 days पिरियड. सो त्या पिरियडमध्ये हे कम्प्लिशन झालं. ऑलमोस्ट लाईक 102 days झाले. बट आय थिंक इट इज वेल विदिन दी टाईमलाईन आणि इट वॉज ॲज पर वॉट वी एक्सपेक्टेड.
फर्स्ट टाइम आम्ही सगळं काम कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा एंट्री केली तेव्हा खूपच प्रसन्न वाटलं. आणि जे आम्ही बेसिकली एक्सपेक्ट केलं होतं की नवीन घर आणि इंटिरियर आणि कसं असेल जेव्हा प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा खरंच म्हणजे एकदम छान वाटलं. पॉझिटिव्ह वाईब्स वाटल्या. आणि मेन म्हणजे जे आपण एफर्ट्स घातले किंवा सुदर्शनने जे आयडियाज दिल्या, ज्या काही आरतीने पण आयडियाज दिल्या आणि सगळं जे फायनल जेव्हा ॲज ए आउटपुट आम्ही पाहिलं खूप मजा आली. आणि खूप म्हणजे आम्ही एव्हरीडे ते एन्जॉय करतोय. म्हणजे घरात राहणं आणि प्रसन्नता आणि या सगळ्या गोष्टी लाईफ टाईम आम्ही एन्जॉय करणार. सो तो खूप आम्हाला छान वाटतंय. सुदर्शन आणि टीमबद्दल एक गुड लाईन सांगायची झाली तर ॲक्च्युली एका लाईनमध्ये ते पॉसिबल नाही. कारण की भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या ॲक्च्युली आम्ही जेव्हा स्टार्ट केलं वर्क त्यांच्याबरोबर भरपूर साऱ्या गोष्टी असतात. गुड थिंग ही वॉज अवेलेबल एनी टाईम टू हॅव एनी काइंड ऑफ डिस्कशन आणि क्वेरी ज्या पण काय आम्हाला होत्या डिझाईनबद्दल म्हणा किंवा एक्झिक्युशनबद्दल ही वॉज ऑलवेज अवेलेबल ऑन फोनवर. आणि जर काही क्वेरी असतील तर आमच्या त्या डिस्कशन पण व्हायच्या वीकली मिटिंगमध्ये वगैरे. आणि ओव्हरऑल लेवलला पाहिलं तर डिझाईन म्हणा किंवा एक्झिक्युशन म्हणा किंवा नवीन काही मार्केटमध्ये ट्रेंड्स आले आहेत जे कसे आपल्या वेल विदिन दी बजेट हाऊ वी कॅन एबल टू युटिलाइज दॅट या सगळ्या गोष्टींना त्याने आम्हाला गाईड केलं. आणि त्याचंच आउटपुट म्हणून आम्हाला हे आज जे आपण बघतोय सगळं छान असं घर आम्हाला त्याच्या सहकार्याने वापरलं. सुदर्शनचं जेव्हा काम आमच्या घरी जे पण कोणी येतं आणि हे जेव्हा बघतो बेसिकली रेफरन्सचा प्रश्नच राहत नाही. कारण की एवढंच छान काम झालेलं आहे की आदिराचे फ्रेंड्स म्हणा किंवा आरतीचे किंवा माझे फ्रेंड्स ऑफिसचे लोक कोणी पण जेव्हा घरी येतात आणि घर बघतात तेव्हा सगळ्यांनाच खूप प्रसन्न वाटतं. आणि ते स्वतःहूनच आम्हाला विचारतात की अरे तुम्ही कोणाकडून हे काम केलं आणि कसं हे केलं तो आम्हाला पण तुम्ही सांगा. आणि सो आमचं हेच आहे की आम्ही प्रत्येकाला सुदर्शनचं रेफरन्स देतो. आणि मग आमची पण इच्छा असते की जसं आम्हाला असं छान घर मिळालं आहे तसंच सुदर्शनने बाकीच्यांना पण तसं सहकार्य करून त्यांची पण स्वप्नपूर्ती करावी आणि त्यांना पण हा आनंद मिळवून द्यावा.